जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आईची भेट अधुरीच राहिली, वाटेतच काळाने घातला घाला। मोटारीवरील ताबा सुटल्याने भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू। एका वळणावर मोटारीवरील ताबा सुटल्याने ती झाडावर आदळली। या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे। अशोक रामू पाटील, वय वर्ष 35, मूळ गाव राहणार गुडेवाडी, तालुका चंदगड, सध्या राहणार बामणी, तालुका कागल, असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे। सोमवारी दिनांक 10 रोजी रात्री 10:30च्या सुमारास ही घटना घडली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोकच्या पत्नीचे गाव बामणी असून लग्नानंतर तो पत्नीसोबत बामणी येथेच राहत होता। तेथे सासूरवाडीच्या शेतीची देखरेख व इतर कामे करायचा। अशोकची पत्नी सीपीआर हॉस्पिटलमध्ये नोकरीला आहे। आईला भेटण्यासाठी तो अधूनमधून गावाकडे जायचा। सोमवारी रात्री तो एकटाच मोटारीने MS14 CK 4197 बामणीहून गडिंग्लज मार्गे गुडेवाडीकडे जात होता। दरम्यान हरडी बुद्रुकच्या अलीकडील एका वळणावर मोटारीवरील ताबा सुटल्याने मोटार थेट झाडावर आदळली। ही धडक इतकी जोरात होती की त्यात मोटारीचा समोरचा भाग चक्काचूर झाला, तसेच त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। नाकातोंडातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू होता। हरळी ग्रामस्थ व प्रवाशांनी त्याला मोटारीतून बाहेर काढून उपचारासाठी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात आणले, परंतु तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले। अशोकच्या 2 भावांचे यापूर्वीच निधन झाले आहे। गावाकडे आई व भावाची मुले असतात। एक भाऊ कामानिमित्त कोल्हापुरात असतो। दिवंगत भावाच्या मुलीचे लग्न 16 फेब्रुवारीला आहे। दरम्यान अशोकला सोमवारी आईने भेटायला बोलावले होते, परंतु वाटेतच त्याच्यावर काळाने घाला घातल्याने अखेर त्याची व आईची भेट झालीच नाही। अशोकच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, 2.5 वर्षाचा मुलगा आहे। न्यूज चॅनल